युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या भारत देशावर संकट आलेले आहे आणि याचा परिणाम व्यावसायिक सिलेंडरला जास्त बसलेला आपण बघत आहोत. आपण आता आहोत रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये आपण आहोत. या ठिकाणी देखील प्रवाशांची या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी गर्दी आपण बघत आहोत. कारण या ठिकाणी काही प्रमाणात प्रवाशांना नाश्ता मिळत आहे. कारण म्हणजे जो थोडक्यात नाश्ता मिळत आहे, म्हणजे जो नेहमी पदार्थ असेल पण ते आता सगळे काटछाट झालेले आपण बघत आहोत. या ठिकाणी फक्त आता मिसळ असेल, चहा असेल किंवा सँडविच असेल अशा पदार्थांना त्यांना नाश्ता मिळायचं बघत आहोत. त्यामुळे आता नक्की किती दिवस हे चालणार आहे त्यासाठी आता आपल्याला बघायला लागणार. तसंच त्याप्रमाणे आपण आता यांच्या किचन मध्ये आपण या ठिकाणी कोणते कोणते पदार्थ होताना आपण बघत आहोत. तसेच आपल्यासोबत कॅन्टीनचे चालक आहेत, आपल्यासोबत आहेत. सर, काय परिस्थिती आहे सिलेंडरची, काय तुम्ही प्रवाशांना हे करू शकता आणि काय सध्या परिस्थिती आहे? तर आजचा 5वा दिवस आहे. याचा खूप मोठा तुटवडा निर्माण झालाय, जेणेकरून आपल्याला इथे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. तर आता तुम्ही बघत असाल की बाहेर खूप गर्दी आहे, पण आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरत आहोत. नक्कीच, म्हणजे गर्दी म्हणजे बाहेरचे हॉटेल्स काही आता बंद आहेत, त्यामुळे तुमच्या इथे लोड येत असेल. पण सिलेंडरची तुमच्या इथे आता परिस्थिती काय आहे, किंवा सिलेंडर तर आहेत का, किंवा तुम्ही काय पर्याय व्यवस्था प्रवाशांसाठी करत आहात? सर, आत्ताच्या घडीला आपल्याकडे कुठलेही सिलेंडर उपलब्ध नाहीत. आज 4 दिवस झाले की सिलेंडरच नाहीयेत. पण आम्ही बेस्ट किचन मार्फत, जी आपली पारंपरिक पद्धत आहे, चुली मार्फत आधार घेऊन आपण प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याच्यासाठी आपण फक्त लिमिटेड खाद्यपदार्थ जसं काय डाळ, भात आणि मिसळ, वडापाव याचा आधार घेऊन आपण गैरसोय टाळण्याचे प्रयत्न करत आहोत. नक्कीच, म्हणजे प्रशासनाने आम्हाला जरी लवकरात लवकर सिलेंडर द्यावे, जेणेकरून प्रवाशांची आम्ही गैरसोय टाळू शकतो. आणि आता जर प्रवाशांना आम्हाला नाश्ता द्यायचा असेल तर आम्हाला पदार्थांमध्ये काटछाट करायला लागलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर सिलेंडरची व्यवस्था करावी, एवढंच या चालकांचं म्हणणं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.